नको. सो आपण वॉटर चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स बघतोय. जिओग्राफी क्लास 7. An artificial enclosure for keeping small house plants is answer is terrarium. TERRARIUM. World Water Day is celebrated on this day. So 22nd March is a World Water Day. Amount of salt in gram present in 1000 gram of water, ते ह्याला म्हणतात सॅलिनिटी. आणि ओशनची सॅलिनिटी असते 35. सो इंडियन ओशन सुनामी स्ट्रक हेवॉक इन द इंडियन ओशन ऑन दिस डे. मे बी तुम्हाला एक्झाममध्ये असं डे नाही विचारणार, पण तरी पण 26 डिसेंबर 2004 महाभयंकर सुनामी आली होती इंडियाच्या साऊथ साईडला, ज्याच्यामध्ये अंदमान निकोबार बेट, श्रीलंका, तमिळनाडू ह्यांचा पार्ट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट झाला होता. द प्रोसेस बाय विच वॉटर कंटिन्यूली चेंजेस इट्स फॉर्म्स अँड सर्क्युलेशन बिटवीन ओशन, ॲटमॉस्फिअर अँड लँड इज कॉल्ड ॲज अ वॉटर सायकल. ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, ही एक्झाममध्ये येऊ शकते. द प्रोसेस, वॉटर सायकल म्हणजे काय आहे? प्रोसेस आहे. आणि वॉटर काय करतं? कंटिन्युअली चेंजेस इट्स फॉर्म म्हणजे काय? ते वेपर्समध्ये असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं, सॉलिड फॉर्ममध्ये असतं आणि सर्क्युलेट कशामध्ये होतं? ओशन, ॲटमॉस्फिअर अँड लँड, असं लक्षात ठेवायचं. द डीपेस्ट हायपरसलाईन लेक इन द वर्ल्ड. सो द डीपेस्ट हायपरसलाईन लेक इन वर्ल्ड इज डेड सी. त्याला म्हणतात डेड सी. तो आहे इस्रायलमध्ये आणि त्याची सलाइनिटी आहे 340 ग्रॅम्स, विच इज हायेस्ट. Huge tidal waves are known as tsunami. TSUNAMI. हा tsunami हा जापनीज वर्ड आहे. When the water on the surface of the ocean rises and falls alternatively, they are called as waves. समुद्रामध्ये लाटा येतात. लाटा म्हणजेच waves. लाटा पुढे येतात परत मागे जातात. Tsunami is a Japanese word which means So tsunami is a Japanese word which means harbor wave. Harbor waves का म्हणतात त्याला? कारण त्या हार्बर्स जे आहेत ते डिस्ट्रॉय होऊन जातात सुनामीजने, म्हणून. द लॅब्रेडोर ओशन करंट इज अ डॅश. सो द लॅब्रेडोर ओशन करंट, ओशन करंटबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. जे इक्वेटरपासून ओरिजिन होतात ओशन करंट ते वॉर्म असतात आणि जे पोलार रिजनपासून ओरिजिनेट होतात ते कोल्ड असतात. तर लॅब्राडोर ओशन करंट कुठला आहे? कोल्ड करंट आहे. आणि गल्फ स्ट्रीमचा जो करंट आहे तो काय? गल्फ म्हणजे इक्वेटरपासून होतो, म्हणजे तो काय आहे? वॉर्म आहे. वॉर्म ओशन करंट्स ओरिजिनेट्स नियर द डॅश अँड मूव्स टुवर्ड द डॅश. मग आता कुठे ओरिजिनेट होतो? वॉर्म ओशन. आता वॉर्म ओशन करंट्स ओरिजिनेट्स नियर द डॅश अँड मूव टुवर्ड्स द डॅश. मग आता वॉर्म कुठे असतं? आपली जी अर्थ आहे त्या अर्थमध्ये जे पोल्स आहेत दोन्ही, साऊथ आणि नॉर्थ, तिकडे काय असतं? एकदम थंड असतं. आणि सूर्यप्रकाश सगळ्यात जास्त कुठे पडतो? डायरेक्ट पडतो इक्वेटरवरती, म्हणजे पृथ्वीच्या मधोमध. त्यामुळे इक्वेटर जवळचे ओशन कसे असणार? गरम असणार ते पाणी, म्हणजे त्याच्यातून जी हवा वाहील, म्हणजे हवा नाही, त्याच्यातून जे स्ट्रीम्स वाहतील ते कसे असतील? वॉर्म असतील. सो वॉर्म ओशन करंट्स ओरिजिनेट्स नियर द, ह्याचा आन्सर येणार इक्वेटर अँड दे मूव टुवर्ड्स द पोल्स. ओके. आणि कोल्डचं उलटं येणार. The dash in the Andaman and Nicobar Island got submerged after the tsunami in 2004. So the dash in the Andaman and Nicobar Island got submerged after the tsunami of 2004. तर त्या पॉईंटचं नाव आहे इंदिरा पॉईंट. म्हणजे आपण आपल्या आपल्या फर्स्ट लेडी प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी लक्षात ठेवलं की आपल्याला हे आन्सर लक्षात राहील. वॉटर वेपर कंडेन्सेस टू फॉर्म. सो वेपर्स कंडेन्स होऊन काय होतं? क्लाउड्स बनतं. अँड द डॅश ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड बाय वॉटर सर्फेस. मग वॉटर किती आहे? 3/4 ऑफ अर्थ सरफेस इज कवर्ड बाय वॉटर. सो 3/4 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड बाय वॉटर. सो ह्याचा आन्सर, द लार्जेस्ट सुनामी एवर मेजर वॉज अबाउट 150 मीटर हाय. 150 मीटर हाय म्हणजे एकदम किती ह्यूज, समुद्रात लाटा उसळतील, सगळं काही डिस्ट्रॉय होऊन जातं. डॅश ऑफ वॉटर फाउंड ऑन अर्थ इज सलाईन. आता इथे आपल्याला एक्झॅक्ट पर्सेंट लिहायला लागेल, आपण ॲप्रॉक्सिमेट लिहून चालणार नाही. सो 97.3% म्हणजे आउट ऑफ जे
3/4 ऑफ वॉटर आहे अर्थवरती, त्याच्यामधलं मॅक्झिमम वॉटर जे आहे म्हणजे 97% जे वॉटर आहे ते 97.3% जे वॉटर आहे ते ओशनमधलं वॉटर सलाईन आहे आणि ते कन्झ्युमला योग्य नाही आहे. वी कॅन कन्झ्युम इट. सो सॅलिनिटी ऑफ द डेड सी इज 340 ग्रॅम. हे आपण मगाशी पण बघितलं होतं. द गल्फ स्ट्रीम इज अ वॉर्म ओशन करंट. कारण गल्फ कुठे आहे? इक्वेटरच्या जवळ आहे, म्हणजे तिकडनं जो काही स्ट्रीम येणार तो कसा असणार? वॉर्म असणार. डॅश हेल्प इन नेव्हिगेशन. मग काय आहे? हाय टाईड. जेव्हा समुद्रामध्ये हाय टाईड म्हणजे काय? भरती. जेव्हा समुद्रामध्ये भरती असते तेव्हा जहाजांना नेव्हिगेशन सोपं पडतं. सो कोस्टल एरियाज ऑफ जपान अँड ईस्टर्न कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका आर फेमस फॉर द बेस्ट डॅश ऑफ द वर्ल्ड. मग आता हे ओशन करंट्समध्ये आपल्याला सांगितलं की ज्या ठिकाणी वॉर्म करंट आणि कोल्ड करंट दोन्ही एकत्र मिळतात तर ते काय देतं? बेस्ट फिशिंग ग्राउंड देतं. सो बेस्ट ही कंडिशन इकडे आहे. सो हे काय आहे? बेस्ट फिशिंग ग्राउंड आहे. बेस्ट फिशिंग ग्राउंड कुठे? कोस्टल एरिया ऑफ जपान अँड ईस्टर्न कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. हे काय आहे? बेस्ट फिशिंग ग्राउंड. हे तिकडे. सो टाईड्सचं काय येणार ह्याच्यामध्ये? जोड्याजुळवामध्ये टाईड्स आहे. टाईड्स इज नथिंग बट पिरियॉडिक राईज अँड फॉल ऑफ द वॉटर, सी वॉटर टू बी प्रिसाइज. ओशन करंट काय आहे? स्ट्रीम ऑफ वॉटर मुव्हिंग इन डेफिनाइट पाथ. डेड सी काय आहे? डेड सी आहे डीपेस्ट हायपर सलाईन. ओके. कॅस्पियन सी आता आहे कॅस्पियन सी हा लार्जेस्ट लेक आहे. गल्फ स्ट्रीम काय आपण बघितलं? गल्फ स्ट्रीम इज वॉर्म करंट अँड लॅब्राडोर ओशन इज अ कोल्ड करंट. ओके. सो आपण हे वॉटर या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन केले आहेत. आपण लॉंग क्वेश्चन आन्सर, बाकी शॉर्ट नोट्स आणि सगळंसुद्धा बघणार आहोत. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुमच्या अभ्यासात त्याने मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.